नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 नोव्हेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र मृग आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:34 ते 2:56 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:48 ते 12:36 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:05 ते 9:27 आणि यमगंड काळ सकाळी 10:40 ते 12:12 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र नेपच्यूनबरोबर केंद्रयोग करणार आहे. शुक्राबरोबर प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी गुरु आणि बुधाचा प्रतियोगसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातला बुध आणि द्वितीयातला गुरु हे सुद्धा परस्पर प्रतियोग करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा राहील. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र काही कामं रेंगाळल्यामुळे थोडंसं तुमच्यामध्ये जे फ्रस्ट्रेशन आहे ते बाहेर पडू शकेल आणि मनाचा त्रागा होईल. त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचे जे खर्च असतील त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातला बुध आणि तुमच्याच राशीतला गुरु हे परस्पर प्रतियोगसुद्धा करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचे खर्च आणि गुंतवणूक याकडे आजच्या दिवशी लक्ष देणं गरजेचं राहील. अनावश्यक खर्च जास्त होण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावरचे मतभेद डोकं वर करू शकतात. या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. व्ययातला गुरु आणि षष्ठातला बुध हे परस्पर प्रतियोग करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी थोडे ताणले जाण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे स्वतःच्या भावभावनावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. थोडासा मानसिक तणाव जाणवू शकेल. या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. लाभातला बुध आणि लाभातला गुरु आणि पंचमातला बुध हे परस्पर प्रतियोग करणार आहे. आज ताणतणाव जास्त प्रमाणात जाणवू शकेल. हाती घेतलेली कामं पूर्ण न झाल्यामुळे थोडंसं तुमच्यातलं फ्रस्ट्रेशन बाहेर पडू शकेल. मनावरचा त्रागा थोडा कमी करा.
ताणावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तिथेसुद्धा मतभेद, मतवैचित्र हा प्रकार दिसून येईल. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. याचप्रमाणे तृतीयातला, चतुर्थातला बुध आणि दशमातला गुरु हे परस्पर प्रतियोगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून पैशाचे व्यवहार करताना थोडं काळजी घेणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी थोडे जास्त होण्याची शक्यता राहील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर मतभेद, मतवैचित्र असे सुद्धा काही प्रसंग येणाऱ्या 2 ते 3 दिवसात येऊ शकतील. स्वतःवर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातील नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. भाग्यातला गुरु आणि तृतीयातला बुध हे परस्पर प्रतियोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर मतभेद होण्याची शक्यता राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भविष्यकालीन योजनेच्या संदर्भातले कुठलेही निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयातला बुध आणि अष्टमातला गुरु हे परस्पर प्रतियोगसुद्धा करणार आहेत. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमच्यामधले ऊर्जा आणि आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये खर्च आणि गुंतवणुकीकडे लक्ष द्या. स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातल्या सुद्धा काही तक्रारी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात दिसू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि सप्तमातला गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अनपेक्षितपणे डोक्यावर पडू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी सुरुवात करू नका. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारासमवेत येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही परिणाम दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातला बुध आणि षष्ठातला गुरु हे सुद्धा प्रतियोग करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर मतभेद होऊ शकतील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी दिसून येऊ शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मानसिक तणाव जास्तच प्रमाणात जाणवेल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे मोठे झाल्यासारखे वाटतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातला नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. लाभातला बुध आणि पंचमातला गुरु हे परस्पर प्रतियोगसुद्धा करणार आहेत. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोक्यावर काढू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका.
तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे तुमचे जे संतती आहे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातली सुद्धा काळजी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला घ्यावी लागेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण मोठे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि दशमातल्या आणि लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातला बुध आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यामध्ये बरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात मतभेद वगैरे दिसून येतील. थोडंसं संशयाचं वातावरण निर्मिती होऊ शकेल. काळजी घेणं गरजेचं राहील या संदर्भात. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील ज्या मुख्य व्यक्ती असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले थोडेसे त्रास होण्याची शक्यता राहील. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तृतीयातला गुरु आणि भाग्यातला बुध हे परस्पर प्रतियोगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर थोडे मतभेद होऊ शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र ती पूर्ण होताना थोडेसे त्रास होऊ शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात छोटे असतील किंवा मोठे घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकते. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 18 नोव्हेंबर 2024 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.